नमस्कार शेतकरी मित्रांनो. ज्या मातीनं या देशाला पीक विमा दिला तो म्हणजे ती माती म्हणजे बीड जिल्हा. आणि शेतकरी मित्रांनो, 3 जिल्ह्यामध्ये पीक विमाच मिळत नव्हता. तो 3 जिल्हे म्हणजे धाराशिव, लातूर आणि बीड. मग आता धाराशिवचा विषय मिटलाय, लातूरचा विषय मिटलाय, बीडबाबत मौन का, असा प्रश्न शेतकऱ्याच्या मधून बुजबुजला जातोय. 6 आमदार, 1 मंत्री, 1 खासदार असताना, संपूर्ण मजबूत स्थिती असताना बीड जिल्ह्यामध्ये पीक विम्याबाबत निर्णय का होत नाही? ज्या पद्धतीनं लातूर आणि धाराशिवचा जसा प्रश्न आहे तसाच प्रश्न बीड जिल्ह्याचाही आहे. मग बीड जिल्ह्याचा प्रश्न कधी मिटणार, हा सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्याच्या माध्यमातून व्यक्त केला जातो. कारण ज्याप्रमाणे लातूर जिल्ह्याला अनुदान मिळालं, धाराशिव जिल्ह्याला अनुदान मिळालं, इतर सर्व जिल्ह्यांना अनुदान मिळालं अतिवृष्टीचं, त्याप्रमाणे बीड जिल्ह्यालाही अतिवृष्टीचं अनुदान मिळालेलं. मग बीड जिल्ह्याबाबतच हा प्रश्न मागे का पडला आहे, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे शेतकरी मित्र. कारण ज्याप्रमाणे इतर जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्याची वाट पाहत आहेत, त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यातीलही शेतकरी पीक विम्याची वाट पाहत आहेत. मग तो प्रश्न निकाली कधी निघणार, त्याबाबत प्रयत्न केले जात आहेत का, हा सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारला जातोय. कारण यासाठी जोपर्यंत लोकप्रतिनिधी प्रयत्न करत नाहीत, तोपर्यंत कुठल्याही गोष्टी सत्तेत उतरत नाही आहेत. धाराशिव जिल्ह्यामध्येही लोकप्रतिनिधी प्रयत्न केला, लातूर जिल्ह्यामध्येही लोकप्रतिनिधी प्रयत्न केला, म्हणून आज कमीत कमी धाराशिव असो लातूर असो या 2 जिल्ह्याचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. मग बीड जिल्ह्यातील 6 आमदार आहेत, 1 मंत्री, 1 खासदार यांच्या माध्यमातून कुठले प्रयत्न केले जात आहेत का नाही? माननीय बीड जिल्ह्याचे खासदार मान्य त्यांनी स्वतः कृषी मंत्र्याचीही भेट घेतली, निवेदन दिलं, पीक विम्याबाबत निर्णय घेण्याची विनंती केली. लोकप्रतिनिधी इतरही काही जणांनी प्रयत्न केले, मग तरी हा प्रश्न का मागा पडतो? कारण मोठमोठे नेते बीड जिल्ह्यामध्ये आहेत. कारण इतके मोठे नेते असताना त्यांचाच जिल्हा का वगळला जातोय, हा प्रश्न विमा कंपनीला विचारणं गरजेचं आहे. कारण विमा कंपनी, मला वाटतं बीड जिल्ह्याची सुद्धा ICI लोंबार्डच कंपनी आहे असं वाटतंय. मग ह्या 2 जिल्ह्यामध्ये विमा कंपनीनं पीक विमा देण्याची तयारी दर्शवली असताना बीड जिल्ह्यातला प्रश्न मार्गी लागणं गरजेचं आहे. लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून हा प्रश्न मिटवणं गरजेचं आहे. शेतकऱ्यामध्ये असंतोष तयार होतोय, शेतकरी संघटना एकत्रित येत आहेत, शेतकऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसले. त्यामुळं तात्काळ धाराशिव असो लातूर असो ज्याप्रमाणे पीक विम्याचा प्रश्न मार्गी लागतोय, त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यातीलही प्रश्न मार्गी लागणं गरजेचं आहे. शेतकऱ्यामध्ये असंतोष तयार होत आहे, कारण त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जितकं नुकसान इतर जिल्ह्यामध्येही अतिवृष्टीनं झालं आहे, तितकंच नुकसान बीड जिल्ह्यामध्येही झालेलं आहे. बीड जिल्ह्याची परिस्थिती इतर जिल्ह्यासारखीच आहे. त्यामुळं तिथल्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करून त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करणं गरजेचं आहे. पीक कापणी प्रयोग आधारित जर आक्षेप असतील, त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीने लातूर जिल्ह्यातील पीक कापणी प्रयोगाचा आक्षेप मिटवला गेला, त्याच पद्धतीने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक कापणी प्रयोगाचा जो आक्षेप आहे मिटवणं गरजेचं आहे. तरच लवकरात लवकर शेतकऱ्यांना पेरणीच्या अगोदर पीक विमा मिळू शकतो. ज्याप्रमाणे धाराशिव बीडचा प्रश्न मिटलेला आहे, तसाच प्रश्न जर लवकर मिटला तर यांच्याबरोबर त्यांनाही पैसे मिळू शकतात. जर असाच तो विषय पेंडिंग राहिला तर पेरणी ही पुढे ढकलली जाऊ शकते, पेरणीच्या नंतरही हा विषय ढकलला जाऊ शकतो. परंतु जसा सोपा विषय हा धाराशिव आणि बीडचा आहे, तसा सोपा धाराशिव आणि लातूरचा आहे, तसा सोपा विषय बीडचा वाटत नाही आहे. खूप महसूल मंडळामध्ये इथं प्रॉब्लेम असल्याचे सांगण्यात आले, तिथेही पीक कापणी प्रयोगावर आक्षेप घेण्यात आलेले आहेत. परंतु या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तात्काळ मिटवणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं आज जर सांगितलं गेलं, धाराशिव जिल्ह्यातील 14 महसूल मंडळं वगळण्यात येऊ शकतात असं सांगण्यात येतं आहे. त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यातील 60पैकी 4 महसूल मंडळं वगळण्यात येऊ शकतात असं सांगितलं जातं आहे. असा कुठला तरी मार्ग काढून बीड जिल्ह्यातीलही शेतकऱ्यांना ज्या महसूल मंडळामध्ये पीक कापणी प्रयोगाचा आक्षेप आहे, आक्षेपार्ह काही मंडळं असतील तर ती थोडी कमी करून
परंतु उर्वरित तरी शेतकऱ्यांना बीड जिल्ह्यातील पीक विम्याचं वाटप तात्काळ करणं गरजेचं आहे. कारण जो डोंगरातला जिल्हा गणला जातो तो बीड जिल्हा. पाऊसकाळ कमी असतो, परंतु गेल्या वर्षी अतिवृष्टी खूप झाल्यामुळं त्या पिकांचं नुकसान झाल्यामुळं अतिवृष्टीनं अक्षरशः शेतकऱ्यांच्या हाताला कुठलंही पीक हाती लागलेलं नाही आहे. मग अशा शेतकऱ्यांना वगळण्याचा प्रयत्न केला जाऊ नये. जो काही प्रयत्न आहे लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून असो, विमा कंपनीच्या माध्यमातून असो, माननीय कृषी मंत्र्यांच्या हाताखालून हा विषय घेऊन तात्काळ बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणं गरजेचं आहे. कारण वेळ खूप कमी आहे, पेरणीचे दिवस आहेत. शेती नांगरणी असो, शेतीची मशागतीची कामं असो, बी भरणा असो, खत आणणे असो, या सर्व गोष्टीसाठी सध्या पैशाची गरज आहे. परंतु हा विषय या योग्य वेळी जर मिटला तर योग्य वेळी त्यांच्या हातामध्ये पैसे जाऊ शकतात. खूपच उशीर झाला तर विषय वाढत जातो. त्यामुळं 6 मंत्री आहेत, 1 खासदार आहेत, 6 आमदार आहेत, 1 खासदार आहेत, 1 मंत्री आहेत. यांच्या माध्यमातून तात्काळ भरपूर असे प्रयत्न करून शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी मार्ग मोकळा करण्यात यावा. कारण शेतकरी ज्याप्रमाणे इतर जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्याची वाट पाहत त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्याची प्रतीक्षा करत आहेत. तुमच्याकडेच आस लावून बसलेत. त्यामुळं तुमच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रयत्न केले जावेत व त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा तात्काळ जो काही प्रश्न आहे तो मिटवून पीक विम्याचं वाटप करण्यात यावं अशी शेतकऱ्यांचा भावना आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी लवकरात लवकर याबाबतची दखल घेऊन धाराशिवच्या प्रमाणे, लातूरच्या प्रमाणे विषय मिटवलेला आहे, त्याचप्रमाणे बीडचाही विषय लवकरात लवकर मिटवलं जावं व त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप करण्यात यावं. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.